महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त कलदेव लिंबाळा येथे विविध स्पर्धा आणि व्याख्यानाद्वारे मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरी करण्यात आली. आणि या संदर्भामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चिंतन मनन केलं. बाबासाहेबांनी जातीची उकल व्हावी म्हणून एक 2 पुस्तकं लिहिली. ती 2 पुस्तकं म्हणजे अस्पृश्य मूळचे कोण, शूद्र पूर्वी कोण होते. त्या काळात मला हे सांगणं फार गरजेचं वाटतं. देखील काय लिहिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी? आम्ही भारतीय माणसं सिंधू नदीला रावट्या टाकून टोळ्या टोळून राहिलेले असताना परदेशातून काही माणसे देशात आली. ते परकी म्हणजे आजचे ब्राह्मण. ब्राह्मण ह्या देशातला वंश नाही. बामसेफ नावाच्या संघटनेने डिक्लेअर केले डीएनएची चाचणी घेऊन की ब्राह्मण ह्या देशातला वंश नाही. मी म्हटलं कशाला उगाच पैसे खर्च केला? ते म्हणले का दिसला की ओळखतो, हे आपल्यातला नाही. त्याच्या कात्रीचा कलर वेगळा, आपल्या कात्रीचा कलर वेगळा, त्याची भाषा वेगळी, आपली भाषा वेगळी. घोड्याला अश्व म्हणते, आपण घोड्याला घोडाच म्हणतोय. त्याचं खाणं वेगळं, आपलं खाते पेढा खाते, आपण वेगळंच खातोय. असा परिकी माणूस आपल्या देशात बघतो तर सिंधू नदीला रावट्या टाकून टोळ्या टोळ्या भारतीय माणसं राहिलेली आहेत. आपल्यापेक्षा भारताची संख्या जास्त आहे. त्याच्या लक्षात आल्यानंतर त्यानं बुद्ध पूर्व काळामध्ये 3च वर्ण तयार केले, ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य. शिकवा हा व्यवसाय ब्राह्मणाने आपल्याकडे घेतला. आमच्याला सांगितलं संरक्षण ते क्षत्रिय झाले आणि बाकीच्याला सांगितलं लागत ते आणून द्या ते वैश्य झाले. मी जेव्हा जेव्हा जातो माझ्या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांचं सुद्धा मी जेव्हा प्रशिक्षण घेतो किंवा कुठल्या गावात जातो तेव्हा पहिल्यांदा मी प्रश्न विचारतो की आंबेडकर नक्की कोणाचे? सगळ्यात पहिल्यांदा आवाज येतो की बौद्धांचा, आमचे. तर बाबा साहेब कोणाचे? तर सगळ्यात पहिल्यांदा वाटतं की बौद्धांना ते आमचे, महारांना वाटतं की ते आमचे, महार, मान, सांगावर, ढोर सर्व एससी लोकांना वाटतं की ते आमचे. का? तर या सर्व अस्पृश्य समाजाला त्यांनी या दारिद्र्यातून, या अन्यायातून, या चिखलातून त्यांनी बाहेर काढलं आणि त्यांना अंधारातून हा प्रकाश दाखवला, स्वातंत्र्याचा आणि समानतेचा प्रकाश दाखवला. त्यामुळं सर्व अस्पृश्य लोकांना आंबेडकर आपले वाटणं हे साहजिक आहे. पण मी म्हणतो की आंबेडकर हे फक्त बौद्धांचे नाहीत, आंबेडकर हे फक्त अस्पृश्यांचे नाहीत, आंबेडकर हे फक्त एससी समाजाचे नाहीत. आंबेडकर हा सर्वांचा आहे, आंबेडकर हा तुमचा आहे, आंबेडकर हा माझा आहे. आणि या बहुजनच्या चळवळीमध्ये ज्यांनी ज्यांनी योगदान दिले या सर्वांच्या आचारा विचारांना प्रथमतः या ठिकाणी अभिवादन करतो. आणि आजचा दिवस हा माझ्यासाठी खास आहे, ते यासाठी की मी लहानाचं मोठं, खरं तर मी याच गावचा, मला फार अभिमान वाटतो आता या ठिकाणी. मागाशी ज्या 2 बालिका या ठिकाणी ज्यांनी बोलल्या ना, खरं सांगतो त्यांच्या पुढं मला असं वाटतं की आपण कोणी बोलू नये, कारण त्यांना कळायला पाहिजे. आता खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणा, माता रमाई म्हणा, अण्णाभाऊ साठे म्हणा, कुणी पण असू दे, जेवढे विचार म्हणतायत त्यांचे विचार आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवायचा असेल तर या पिढीकडे बघितलं पाहिजे. जुन्या पिढीने भरपूर करून गेले सर. त्याची पूजा करणारा खरा महामानव होताच. या जगामध्ये मित्रांनो, या जगामध्ये गरिबी तिथेच आहे जिथे शिक्षण नाही. म्हणून सांगते अर्धी भाकर कमी खावा पण आपल्या मुलांना चांगलं शिकवा. आताच माझ्या भीम कन्याने म्हणजेच माझ्या मैत्रिणीने आता सांगून गेलं की परिस्थिती माणसाला घडवतही नाही आणि परिस्थिती माणसाला बिघडवतही नाही. माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवत असतो. मित्रांनो, प्रमुख व्याख्याते म्हणून ज्यांचा महाराष्ट्रामध्ये परिचय आहे, पश्चिम महाराष्ट्रातल्या आपल्या खास शैलीमध्ये बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे प्रभावीपणे मांडतात ते आयुष्यमान प्राध्यापक सुकुमार कांबळे सर सांगली हे आपल्या इथं आलेले आहेत. त्यांचं पाटील कुटुंबियाच्या वतीनं त्यांचं आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं स्वागत होत आहे. ते स्वागत आम्ही नव्या दमानं परंपरागत स्वागताची पद्धती नाकारून बाबासाहेबांनी जे आम्हाला शिकवलं त्यांच्याच वाटेवर चालत माहित नाही साहेब, या आकाशातून उडणाऱ्या पक्ष्यांच्या सावलीचा विटाळ या मातीतल्या लोकांना
विचारतो. इंग्रज अधिकारी बाबासाहेबांना म्हणतात, सांग देवा, या पृथ्वीपासून सर्वात दूरचा ग्रह कोणता? तेव्हा बाबासाहेब म्हणतात, माहित नाही साहेब, पृथ्वीपासून सर्वात दूरचा ग्रह कोणता? परंतु माझ्यासाठी सर्वात दूरचा ग्रह म्हणजे या वर्गाच्या कोपऱ्यात ठेवलेला पाण्याचा माठ. हा माझ्यासाठी सर्वात दूरचा ग्रह आहे. वर्गाच्या कोपऱ्यात ठेवलेल्या पाण्याच्या माठाला हात लावायचा अधिकार बाबासाहेबांना नव्हता, परंतु स्वतःच्या काळजाचं रक्त करून आपल्या लेखणीला पाजून श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रेरणा घेऊन या देशाचं संविधान लिहून या दिल्लीच्या तख्ताला सुद्धा खाली खेचून आणता येईल एवढं सामर्थ्य बाबासाहेबांनी तुमच्या आणि माझ्या मनगटात दिले. केवळ पुढाऱ्यांनी केलेल्या भाषणावर टाळ्या पेटण्यासाठी हा अधिकार बाबासाहेबांनी किंवा या मनगटांनी आपल्याला दिलेला नाही, किंवा मतदानाच्या वेळी चपटी बोटी विकण्यापुरता हा अधिकार बाबासाहेबांनी आपल्याला दिलेला नाही. एवढी गोष्ट लक्षात ठेवा. परिस्थिती माणसाला घडवती नाही आणि परिस्थिती माणसाला बिघडवती नाही. माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो. तुम्ही सांगा ना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील करोडपती होते का अब्जाधीश होते? अहो, साधं पुस्तक विकत घेऊन देता येत नव्हतं त्यांच्या मुलाला. शिक्षणाची आवड आहे, अभ्यासाची आवड आहे, पण नाही घेऊन देता येत होते त्यांना. एक वेळेस स्वतः उपाशी राहायचे, परंतु पोराला पुस्तक आणून द्यायचे. आणि हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सर्वात महत्वाचा गुण माहित आहे का तुम्हाला? त्यांनी वाचलेले पुस्तक कधी विसरत नव्हते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमिटीच्या वतीनं मराठवाड्यातील प्रसिद्ध प्रबोधनकार, धम्मप्रचारक वक्ते प्राध्यापक सुकुमार कांबळे यांचे व्याख्यान भीमनगर कलदेव लिंबाळा, तालुका उमरगा, जिल्हा धाराशिव येथे आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रतनकुमार सूर्यवंशी सर. प्रमुख पाहुणे त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टर नितीन ढेपे. व्याख्याते रमाकांत पाटील. सम्राट पत्रकार दत्ता सूर्यवंशी. उत्सव कमिटी अध्यक्ष भानुदास सूर्यवंशी, रामभाऊ सूर्यवंशी, यशवंत गायकवाड, देविदास सूर्यवंशी, बालाजी गायकवाड, हर्षवर्धन कांबळे, धम्मदीप गायकवाड, सिद्धार्थ गायकवाड, सिद्दीक पठाण, विनोद सोनवणे, केपी घागट इत्यादी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक कल्लेश्वर गायकवाड. सूत्रसंचालन भरत सूर्यवंशी यांनी केले.